हे प्रभू, मी जेव्हा तुझा दावा करतो तेव्हा माझी वाणी ऐक. तूच माझे सहाय आहेस, मला तू सारू नकोस. हे प्रभू, माझा धारण करता मला एकटे सोडू नकोस. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो. सामान्य काळातील 11वा रविवार. मोहरीचा दाणा, एक छोटेसे बीज पण पीक उधळणे. प्रस्तावना. जीवनात महान गोष्टींची सुरुवात लहान लहान गोष्टींनी होते. आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या शिष्यांना लहान गोष्टींचे महत्त्व व सामर्थ्य पटवून देताना सांगत आहे की मोहरीचा दाणा सर्व दाण्यात बारीक पण जमिनीत पडून मोठा होतो. तसेच मोठमोठ्या फांद्या फुटतात आणि त्यामुळे आकाशातील पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. एक छोटेसे बीज पण पीक उधळणे. छोट्याशा बीमध्ये एवढं सामर्थ्य आहे तर देवाचे सामर्थ्य किती महान आहे. मोहरीच्या दाण्याप्रमाणे आपणही विशाल मनोवृत्तीचे व्हावे व आपल्या खुशीत आपणही इतरांना प्रेमाची छाया देऊन परमेश्वराचे राज्य वाढवावे म्हणून या पवित्र मिसामध्ये प्रार्थना करूया. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आज ख्रिस्त सभा सामान्य काळातील 11वा रविवार साजरा करत आहे आणि आज तिन्ही वाचन आपल्याला हे संदेश देत आहे. देवाचे राज्य म्हणजे काय? परमेश्वर प्रेम, प्रेमळ, त्याग आणि नेहमीच तो आपल्याला प्रेम करतो. हेच देवाचे राज्य आहे. म्हणून आपण अंतःकरण शुद्ध असावे. नेहमीच प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करावे आणि आपल्या श्रद्धा, विश्वास नेहमीच वाढावे. म्हणून या मिसा बलिदानामध्ये आपण विशेष करून प्रार्थना करूया. 2 लोक मंदिरात प्रार्थना करायला आले होते. एक माणूस मंदिरात आत येऊन परमेश्वराकडे पाहून म्हणाला, हे परमेश्वरा, मी रोज प्रार्थना करतो, रोज उपवास करतो, दानधर्म करतो, माझ्या प्रार्थना ऐक. पण
दुसरे माणूस मंदिरात बाहेर धावून परमेश्वराकडे मान खाली लावून म्हणाला, प्रभू परमेश्वरा, मी पापी माणूस आहे, माझ्यावर दया कर. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, परमेश्वर आपल्याला आपल्या पापाला नेहमीच क्षमा करत आहे आणि तो आपल्याला सांगत आहे, तुम्ही पण एकमेकांना क्षमा करा. या बिसा बलिदानामध्ये आपण वाक्य आयला थोडा आपण शांत बसून आपले मन शुद्ध करूया आणि प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बहिणीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कर्माने व हेयेने मी फार पापी केले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून मी तुम्हाला पवित्र मारिया, सर्व देवदूत व साधुसंत यांना व तुम्हा बंधू बहिणींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमची पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. देवा मला क्षमा करे, कोपू नको माझ्यावरी. देवा मला क्षमा करे, कोपू नको माझ्यावरी. देवा मला क्षमा करे, कोपू नको माझ्यावरी. तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना. देवा मला क्षमा करे, कोपू नको माझ्यावरी.
हे प्रेमस्वरूप परमेश्वरा, आमच्या प्रार्थना ऐकून घे. तुझी इच्छा आम्हाला समजावी आणि धैर्याने व श्रद्धेने आम्हाला त्याप्रमाणे वागता यावे म्हणून आम्हाला सामर्थ्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता नावाने करतो. आमेन. पहिले वाचन यहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. निज वृक्षास मी उंच करीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी उंच गंधरसूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन. त्याच्या अगदी वरच्या कवळ्या फांद्यातील एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन. मी इस्रायलच्या उंच पर्वतावर ती लावीन. तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंध सुरू होईल. म्हणजे मी त्याच्या खाली सर्व पक्षीकुळे राहतील. त्याच्या शाखांच्या छायेत ते वस्ती करतील. वनातील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षाला नीच केले आहे आणि नीच वृक्षाला उंच केले आहे. हिरव्या झाडाला सुकवले आहे आणि शुष्क झाडाला फलद्रूप केले आहे. मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाच्या आभार. स्तोत्रगीत पान नंबर 23, गीत क्रमांक 15. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. तोच प्रेमी चालवितो रम्य कुरणात नेतो. कुरणात जावी आणि भूक दुर्सावी. देव माझा प्रभु हे माझा करीतो सांभाळ. दुसरे वाचन पौलाचे करंथीकारास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आम्ही घरी असलो किंवा प्रवासात असलो तरी प्रभूला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात घेतो की आम्ही शरीरात वस्ती करत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आलेले असू. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. ह्यासाठी प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे किंवा वाईट असो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानतो. हालेलुया, 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 हालेलुया. बोल प्रभु तू बोल प्रभु, बोल प्रभु तू बोल प्रभु. ऐकतसे हा दास तुझा मी, ऐकतसे हा दास तुझा मी. बोल प्रभु तू बोल प्रभु, बोल प्रभु
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एकटा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवस उठतो आणि ते बी रुजते, वाटते, पण हे कसे होते ते त्याला कळत नाही. जमीन ओको पीक देते, बैल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेल्या दाण. पीक तयार झाल्यावर तो नगलाच विला घातले घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा घ्यावी, अथवा कोणत्या टाकल्यात ते मळावे. ते मोरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व धान्यामध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाड्यापासून मोठा होते आणि त्याला अशा मोठमोठ्या फाग फुटतात की आकाशातील पांघरास त्याच्या सांगलीत बस्ती करता येते. असले पुष्कळ दाखले देऊन त्याच्या कृगणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. आणि टाकल्या वाचून तो त्यांच्या बरोबर बोलत नसे. तथापि एखादी तो आपल्या शिष्यांना सर्व काही जमजामून सांगत असेल. हे प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आज परमेश्वराने आपल्याला 3 सुंदर वाचन दिले आहे. तिन्ही वाचन आपल्याला हे संदेश बोलत आहे की देवाचे राज्य कशासारखं आहे. आपल्या परमेश्वर प्रेमळ, दयाळू आणि सर्व शक्तिमान आहे. पहिले वाचन मध्ये आपण पाहतो, एहेस्केल पुस्तक परमेश्वर आपल्याला सांगत आहे की परमेश्वराला काहीच अशक्य नाही. तो सर्व शक्तिमान आहे. इस्रायल लोक परमेश्वराचे निवडलेले लोक होते, प्रेमळ लोक होते. ते परदेश देशात खूप कष्ट करत होते, दुःखमध्ये होते. परमेश्वर त्यांचा शब्द ऐकले आहे. म्हणून आज प्रभू परमेश्वर पहिले वाचन मध्ये सांगत आहे, माझा लोक माझा जवळ आहे आणि कधी कधी ते पाप करून माझ्यापासून दूर जात आहे. पण परमेश्वर आज वचन देत आहे, त्यांना मी उंच करणार आहे, कारण ते माझ्या आवडते लोक आहे, प्रेमळ लोक आहे. मी कधीही त्यांना सोडणार नाही. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, इस्रायल लोक एक छोटा देश मध्ये होते, पण परमेश्वराने त्यांना इजिप्त देशातून काढून एक नवीन सुंदर मोठा देश दिले आहे. त्यांना उंच बनवले आहे, कारण ते परमेश्वराकडे विश्वास ठेवले होते आणि परमेश्वर पासून ते कधी कधी दूर जात होते, पाप करत होते. म्हणून परमेश्वराने भरपूर संदेशांना त्यांना पाठवले होते आणि संदेश त्यांना जाऊन परिवर्तन साठी त्यांना बोलवले होते. पश्चाताप करा, स्वार्थामध्ये विश्वास ठेवा, कारण प्रभू परमेश्वर तुम्हाला प्रेम करत आहे आणि तुम्ही प्रभू परमेश्वराकडे या. आणि ते ऐकलं नाही, म्हणून परत परमेश्वराने त्यांना बाहेर देशात पाठवतो आणि ते खूप दुःखमध्ये आहे, कष्टमध्ये आहे. आणि परमेश्वर त्यांना मोठा शिक्षण देतो, कारण परमेश्वर त्यांना असं सांगायचं होतं की
मी नेहमीच तुम्हाला प्रेम करत आहे. आणि आज ते मोठा वचन देत आहे. तुमच्यासाठी गारणारा एक माणूस पाठवणार आहे. तो दाविदाच्या देशातून जन्म होणार आहे आणि देव तुमच्या बरोबर असणार आहे. आणि तो तुम्हाला सांत्वन करणारा माणूस असणार आणि तो तुमच्यासाठी तुमच्या बरोबर एक माणूस सारखे राहून क्रूसावर मरण पावणार आहे. आणि पुनरुत्थान झाल्यानंतर तुम्हाला धारण करून तुम्हाला उंच करणार आहे. आणि त्याच्या मरणाला अंत नाही. तो तुम्हाला सर्वकालिक जीवन देणार आहे. आणि दुसरे वाचन मध्ये एक सुंदर वाचन परमेश्वराने आपल्याला दिले आहे. करिंथ पत्रातून घेतलेले वाचन. संत पाऊल आपल्याला एक सुंदर संदेश देतो. माझा इच्छा आहे माझं जीवन परमेश्वराचा संतुष्ट करणे. यासाठी माझा जन्म झाला आहे. मी जगेल और मरेल. मी देवासाठी आहे. मी देवासाठी काम करणार आहे. हे खूप आपल्यासाठी ख्रिस्ती लोकांना खूप महत्व आहे, मोठा निरोप आहे. या पृथ्वीवर माझं जीवन संत पाऊल आपल्याला सांगतो थोडे दिवस असणार आहे. पण माझ्या नेहमीच माझ्या समोर माझ्या डोळे विश्वासाने झालत आहे, दृष्टीने नाही. डोळ्याने पाहून विश्वास ठेवत नाही, पण माझ्या अंतःकरणातून. म्हणून संत पाऊल आपल्याला सांगतो, माझ्या अंतःकरणात मी नाही, पण माझ्या दारणारा येशू ख्रिस्त आहे, परमेश्वर आहे. म्हणून त्याला भेटायला या जगावर मी माझे जीवन तयार करत आहे. म्हणून तो लोक त्याला मारायला आले होते. मरण त्याच्या समोर होते, पण तो कधीही घाबरला नाही. कारण जगेल और मरेल तो ख्रिस्तासाठी जगत होता. ख्रिस्तासाठी मरण त्याला पण तयार होता. आणि आपल्या जीवन परमेश्वराने त्याच्या रूपाने बनवले आहे. आपल्याला सुंदर जीवन दिले आहे. कशासाठी हे खूप महत्व आहे. संत इग्नाती आपल्या येशू संघाच्या फाउंडर सांगत आहे. एक सुंदर पुस्तक लिहिले आहे, स्पिरिच्युअल एक्सरसाइज म्हणून. ते पुस्तक म्हणजे पहिले चॅप्टर मध्ये एक चॅप्टर आहे प्रिन्सिपल आणि फाउंडेशन. माझ्या ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणीनं, आपल्या समोर चर्च आहे. चर्चला फाउंडेशन महत्व आहे. आपल्या घर बनवतो, फाउंडेशन खूप महत्व आहे. आणि आपल्या जीवन परमेश्वराने दिले आहे. आणि या प्रिन्सिपल फाउंडेशन मध्ये संत इग्नाती आपल्याला सांगतो, या जीवन परमेश्वराने कशासाठी दिले आहे? स्तुती करायला, नमन करायला, सेवा करायला. हे तीन शब्द खूप महत्व आहे. स्तुती करणे, नमन करणे आणि सेवा करणे. तुम्ही कोणते पोस्टमध्ये, जॉबमध्ये असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, क्लर्क असो, कोणतेही काम, मोठे काम असतो, छोटे काम असतो, पण परमेश्वराने हे जीवन तुम्हाला दिले आहे. आणि परमेश्वराच्या इच्छा आहे हे काम तुम्हाला दिले आहे. हे काम कशाला? परमेश्वराला स्तुती करणे, नमन करणे, सेवा करणे. पण आपण माणसाला आपण चूक करतो. हे आपल्यासाठी खूप महत्व आहे, प्रायमरी आहे, पहिले खूप महत्व आहे. पण काय करतो आपण? पहिले पैसाला, भरपूर पैसा कमावायचे, मोठा बंगला मला बनवायचे, मोठा चांगला गाडी घ्यायचे, हे आपल्यासाठी प्रायमरी असते. दुसरे सेकंड, थर्ड, फोर्थ, 14, 15 देवाला आपण बेल देत आहे. येशू ख्रिस्त आज दोन्ही पहिले वाचन दुसरे वाचन मध्ये सांगत आहे, तुम्ही तुमचं जीवन दृष्टीने नाही पण विश्वासाने चालवावे, धार्मिक जीवन जगावे. म्हणून आपण आजकाल कोरोनामुळे भरपूर कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये दुःख आहे, कष्ट आहे. कारण आपल्या जवळचा आई, वडील, मित्र लोक, भाऊ बहीण वारले असतील, आपण दुःखमध्ये आहे. पण आज दुसरे वाचन संत पाऊल आपल्याला आठवण करत आहे, प्रभू परमेश्वराने तुम्हाला सांगत आहे, माझ्याकडे या, मी तुमच्या दुःखाला सांत्वन करणार आहे. कारण मी जगेल और मरेल
ख्रिस्तासाठी आहे. आपण या पृथ्वीवर असो, आपण वरती ख्रिस्त परमेश्वर बरोबर असो, पण आपल्या जीवन परमेश्वरासाठी आहे. हे खूप महत्व आहे. हे तुमच्या अंतःकरणामध्ये ठेवा आणि आपलं जीवन एक सुंदर जीवन असणार आहे. आणि आज परमेश्वराने एक सुंदर शुभवर्तमान दिले आहे. आणि येशू ख्रिस्त टाकलामधून संदेश देत होता, लोकांना निरोप देत होता. आणि कोण होते त्याच्या बरोबर? साधा मासे पकडणारे लोक होते, शेतकरी होते, आणि मेंबर ते होते. म्हणून त्यांना साधा साधा टाकला गोष्टी सांगून त्याने एक मोठा स्वर्गाच्या विषयी बोलत होता. आणि आज एक उदाहरण आपल्या समोर आहे. देवाचं राज्य कशासारखं आहे? देवाचं राज्य कशासारखं आहे? वो लोक येशू ख्रिस्ताला विचारत आहे आणि येशू ख्रिस्त त्यांना उत्तर देत आहे, मौरीच्या दानासारखे आहे. मौरीचा बी पाहिले का? छोटा, पण ते पिकल्यानंतर 1 वर्ष 2 वर्षानंतर एक मोठा झाड होणार. आणि भरपूर लोक आराम करू शकतो. भरपूर पक्षी घर बनवतात, त्यांच्या घर भरपूर लोकांना फायदा होते. आणि पहिले देवाचे राज्य म्हणजे काय आहे हे आपण आपल्याला समजायला खूप महत्व आहे. इंग्लिशमध्ये आपण विचारतो, व्हॉट इज किंगडम ऑफ गॉड? आणि हे देवाचं राज्य, आपण देवाचं राज्य बोलतो, कधी येणार आणि कसे येणार? ख्रिस्त काही माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, देवाचं राज्य ऑलरेडी आले आहे. कधी आले आहे? आपल्या येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस आले आहे. कारण देवाचं राज्य आपल्या बरोबर आहे. देव आपल्या बरोबर आहे आणि त्याच्या जन्माचा दिवस देवाचे राज्य सुरू झाले आहे. देव आपल्या बरोबर आहे. म्हणून मार्क शुभवर्तमानामध्ये आपण बघतो, पहिले चॅप्टर मध्ये तो सांगतो, प्रिय लोको, पश्चाताप करा, स्वार्थामध्ये विश्वास ठेवा, कारण देवाचे राज्य तुमच्या जवळ आहे, तुमच्या बरोबर आहे, तुमच्या अंतःकरणात आहे. कारण देव आपल्या बरोबर आहे. आणि लोकांना वाटलं मेसिया येणार आहे आणि मोठा राजा म्हणून येणार आहे, एक मोठा राजा म्हणून येणार आहे. पण तो काय झालं? एक गरीब कुटुंबात, एक छोटा साधा गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला आहे. आणि त्याच्या महान कार्य एक छोट्या गावातून सुरू केले होते. त्या मोरीच्या बी सारखे एक छोट्या गावात, पण आज आपण बघतो संपूर्ण जगावर परमेश्वराच्या स्वार्थ ते 12 शिष्याने घोषणा केली आहे. आणि देवाचे राज्य म्हणजे प्रेम, दया, कृपा आहे. पण कधी कधी आपण म्हणतो देवाचे राज्य म्हणजे ख्रिस्त सभा आहे. देवाचे राज्य नाही, देवाचे राज्य ख्रिस्त सभा नाही. देवाचे राज्य प्रेम आहे, देवाचे राज्य दयाळू आहे, कृपा आहे. आणि म्हणजे ख्रिस्त सभा कशाला? तुम्ही ख्रिस्त सभा आहात, तुम्ही चर्च आहात, मी चर्च आहे. तुम्ही नाही असेल चर्च नाही, ख्रिस्त सभा नाही. म्हणून आम्ही ख्रिस्त सभा सेवा करायला परमेश्वराने हे सुरू केले आहे, ख्रिस्त सभा. म्हणून ख्रिस्त सभा सेवा करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी, नमन करण्यासाठी परमेश्वराने दिले आहे. आणि एक दिवस येशू ख्रिस्त, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त खरंच येणार आहे. आणि ते गरीब एका छोट्या कुटुंबातून जन्म होऊन येणार नाही, पण एक राजा म्हणून येणार आहे, एक रिअल राजा म्हणून येणार आहे. आणि तो येऊन तुम्हाला हे विचारणार नाही, बंधू बहिणीनो, तू माझ्यासाठी मोठा मंदिर बनवला का, मोठा दानधर्म दिले आहे का, मोठा बंगलो बनवलाय का? नाही. तो एक साधा प्रश्न विचारणार, मी दहानले होतो, तू मला पाणी दिले आहे का? मी आजारी होतो,
मला भेटायला आले. मी भुकलेले होतो, मला जेवण करायला जेवण केले आहे का? म्हणजे काय आहे? परमेश्वराचे राज्य कधी आपण एकमेकांना प्रेम करतो तिथे असणार. माझा भाऊ, माझा बंधू, माझ्या बहिणी कष्टमध्ये आहे, त्यांना जाऊन मी भेटतो, त्यावेळी देवाचं राज्य तिथं असणार आहे. हेच आज तिन्ही वाचन आपल्याला सांगत आहे. एक छोटा मोहरी, एक छोटा विश्वास, एक छोटा मदत प्रेमाने करा, ते देवाच्या समोर मोठा असणार. आणि एक दिवस येशू ख्रिस्त तुम्हाला परमेश्वर सांगणार, तू माझा प्रिय पुत्र, तू मला सेवा केली, माझ्याकडे या, माझ्या बरोबर राहा. म्हणून एक उदाहरण द्यायला मला इच्छा आहे. संत अल्फोन्सस रॉड्रिगस म्हणून एक मोठा संत होता. एक मोठा साधा संत, येशू संघाचा संत होता. त्याचे काम काय होते? तो एक सेमिनरीमध्ये एक रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. किती वर्ष? 46 इयर्स काम करत होता. एक साधा ब्रदर, फादर पण नव्हते, एक ब्रदर म्हणून 46 इयर्स काम करत होते. त्याचे काम काय होते? लोक येताना, गेस्ट येताना फक्त दरवाजा उघडून प्रेमाने त्यांना, माझ्या प्रभूने मला भेटायला आला आहे असून त्यांना स्वागत करत होते. 46 इयर्स फक्त हे 2 वाक्य बोलत होते ते, माझ्या देवाने मला भेटायला आला आहे. प्रत्येक टाइम असून दरवाजा उघडत होते. ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधू, म्हणून ते आज संत आहे. साधा काम, पण परमेश्वराच्या ख्रिस्त सभा एक मोठा काम म्हणून हे त्यांना संत बनवले आहे. भरपूर उदाहरण आहे, भरपूर उदाहरण आपल्या समोर आहे. म्हणून ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज विशेष करून या मिसा बलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया. आपल्या जीवन आपण दृष्टीने नाही, डोळ्यात पाहून नाही, विश्वासाने आपल्या जीवन जगावे, धार्मिक जीवन जगावे, एकमेकांना प्रेम करून, एकमेकांना मदत करून आपल्या जीवन जगावे. म्हणून या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. विनंती. संतांच्या प्रार्थना आपला प्रतिसाद आहे. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. ख्रिस्तावर विश्वास ठेवून श्रद्धेने समर्पित जीवन जगणारे आपले पोप, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, सिस्टर्स व ब्रदर्स यांना परमेश्वराने अंधारात असलेल्यांना ख्रिस्ताचा प्रकाश देवा व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपल्या सर्वांना शारीरिक आणि मानसिक विचारांपासून मुक्त करून ख्रिस्ताच्या प्रेमाची ज्योत आपल्या अंतःकरणात नेहमी पेटती ठेवण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. प्रभू ख्रिस्ताच्या देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी देव सामान्य जनांमधून अनेकांची निवड करतो. रंजले गाजलेल्यांची सेवा करण्यास व ख्रिस्ताच्या कार्याचे सहभागीदार होण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले आहेत त्यांना, विशेष करून आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे सर्व सदस्य यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा सर्वशक्तिमान, आमच्या प्रार्थना ऐकून घे. धैर्याने, श्रद्धेने तुझ्याकडे करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. अर्पणकीत.
बंधू बहिणीनं आपले सर्वसमर्थ पित्याला मान्य बघा म्हणून प्रार्थना करूया. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या या दानांचा स्वीकार कर, आम्हाला अधिक पवित्र कर. श्रद्धाभावने तुझ्याकडे करीत असलेली आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहेत. प्रभू, आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वास्तव आहे. हे पवित्र पित्या, तुझ्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे आमचे कर्तव्य व आमच्या दानांसाठी अभिषेक आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निवृत्ती केलीस. आमच्या दानांसाठी त्याला तू जगात पाठवलेस. पवित्र आत्म्याच्या प्रेमाने त्याने मानवदेव धारण केला आणि कुमारी मरियेपासून तो जन्मला. आमच्यासाठी त्याने स्वतःला कुरसावर गिळून घेतले. त्याने मूर्तीवर विजय मिळवला आणि पुनरुत्थ होऊन जगापुढे तो प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्यांचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावे येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचे तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःखसनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवीन व शाश्वत करारावे रक्त आहे. हे तुमच्या व सर्व मानवाच्या पापासाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझे स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेचे रहस्य आपण जे कोर्स करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाचं व पुनरुत्थान स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व दारण त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर बसलेल्या तुझे ख्रिस्त सभेचे आठवण कर. आमचे धर्मगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लूट्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझे प्रेमात उत्तरोत्तर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू बहिणीची आठवण कर. त्यानं व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्व दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रशित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संघांसह मला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताताई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येईल, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दाराला येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची असे वाट बघत असता आम्ही तुझे दयेचे सावले पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रसिद्धास म्हणालास,
मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझे ख्रिस्त सभेचे सगळीकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्ग राज्यातील शांती व ऐकत येण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाला सुद्धा. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो आम्हाला शांती दे. ज्या जी पापे दूर करणारे हे देवाचे कृपा, तो आज आपल्याला सांगत आहे, मी मार्ग सत्य आणि जीवन आहे. याच्या बोचनास पळवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तू माझ्या अंतःकरणाच्या असं मी नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताच्या आत्म्यात मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरात माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्तात मला व्याप्त कर, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्यात मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखात मला समज दे, हे उत्तम येशू माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर, मरते समयी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे. अशी आज्ञा कर, संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गावते. आमेन. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आपल्या स्वर्गवासी फादर जेरोम आणि स्वर्गवासी फादर रमेश त्रिभुवन यांच्या 40वा मिसा आम्ही ऑनलाईन करणार आहे. कधी करू? कधी? 40 मध्ये दिले. आम्ही तुम्हाला निरोप पाठवू, ऑनलाईन मिसाचा निरोप. तुम्ही मिसा मल्यामध्ये स्वर्गवासी फादर जेरोम आणि स्वर्गवासी फादर रमेश त्रिभुवन यांच्या आत्म्यासाठी विशेष करून प्रार्थना करा. हे प्रभू, तू जीवनाचा उगम आहेस. तुझ्या वैभवाच्या प्रकाशात आम्ही सुखाचा अनुभव घेतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, पवित्र संस्काराने तू आम्हाला नवजीवन देतोस. प्रामाणिकपणे सेवाभावी जीवन जगून आम्हाला तुझे उत्तराही होता यावे म्हणून आम्हाला सर्वाक्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा प्रभूची शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. Thank you.
पुराणी ईश्वराची स्वामिनी लीलाची आम्हासाठी विनंती कर, आम्हासाठी विनंती कर, आम्हासाठी विनंती कर, आम्हासाठी विनंती कर, आम्हासाठी विनंती करा. आमीन. जसा प्रारंभी होता तसाच आणि सदा सुरकाळ असेल. आमीन.